MTS ऑनलाइन अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण पोस्टमन, मेलगार्ड, मल्टीटास्किंग स्टाफ या पदांसाठी जी परीक्षा होणार आहे त्यामधील सामान्य ज्ञान या विषयामध्ये कोणकोणते उपघटक समाविष्ट आहेत, कोणत्या उपघटकामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील, उपघटकांमध्ये प्रश्न संख्या किती असेल याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत। त्यापूर्वी मी आपल्याला सांगतो की यापूर्वीचा आपला व्हिडिओ आहे की पोस्टमन, मेलगार्ड आणि मल्टीटास्किंग स्टाफ या पदांसाठी वयोमर्यादा काय आहे, पदांची संख्या किती आहे, कास्ट वाइज विभागणी कशी केलेली आहे, फॉर्म कसा भरायचा, निवड पद्धत कशी आहे, त्याची शैक्षणिक पात्रता काय असायला पाहिजे, कोणत्या भाषेचं ज्ञान असायला पाहिजे आणि त्यामध्ये किती पेपर आहेत, किती गुण आहेत, पेपरासाठी किती वेळ आहे, ऑनलाइन परीक्षा होणार आहे का, या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती दिलेली आहे। तर तो व्हिडिओ आपण प्रथम पाहून घ्या। आता त्यामध्ये मी पेपर नंबर 1 चं विश्लेषण, 2 चं विश्लेषण, 3 चं विश्लेषण केलेलं आहे। म्हणजे ढोबळमानाने स्ट्रक्चर कसं असेल, त्याची रचना कशी असेल हे सांगितलंय। आता सविस्तर पेपर नंबर 1 मधील म्हणजे पोस्टमन, मेलगार्ड आणि मल्टीटास्किंग स्टाफ म्हणजे MTS या पदांसाठी पेपर नंबर 1 जो आहे तो 100 गुणांचा आहे। त्या 100 गुणांच्या मध्ये काय असणार आहे, सामान्य ज्ञान यासाठी म्हणजेच थोडक्यात असं म्हणू जनरल अवेअरनेस यासाठी 30 गुण आहेत, अंकगणितासाठी 40 गुण आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी 30 गुण आहेत। अशी एकूण 100 गुणांचा हा पेपर आहे। आता यामध्ये असणारा हा जो भाग आहे सामान्य ज्ञान म्हणजे जनरल अवेअरनेस, याच्यामध्ये काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघूया या 30 गुणांच्या मध्ये कोणकोणते विषय आहेत, त्या विषयामध्ये कोणकोणते उपघटक समाविष्ट आहेत याबाबत आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। आता या सामान्य ज्ञान या विषयामध्ये पहिला जो विषय त्यांनी सिलेबस मध्ये दिलेला आहे भारताचा भूगोल। इंडियन जिओग्राफी। मग भारतामध्ये महाराष्ट्र आहेच, महाराष्ट्रावरती हे प्रश्न येऊ शकतात असं नाही असं कोणी सांगितलं। भारताचा भूगोल म्हणजे भारतामध्ये महाराष्ट्र आहेच, त्यामध्ये कशा प्रकारचे घटक असणार बघा। भारताचं क्षेत्रफळ विचारतील, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ विचारू पण शकतील, सांगता येत नाही कारण महाराष्ट्र सर्कलसाठी हा भाग आहे म्हणून। केंद्र सरकारची परीक्षा असल्यामुळे तो महाराष्ट्र म्हणू शकत नाहीत, ते भारताचा भूगोलच म्हणणार। जर राज्य सरकारची ही परीक्षा असती तर महाराष्ट्रावर विशेषतः महाराष्ट्रावरती भर देणार असं म्हटलं असतं, पण आता हे म्हणणार नाहीत। मग आपल्याला महाराष्ट्रासहित भारत केलाच पाहिजे, क्षेत्रफळ विचारात घेतलं पाहिजे, महाराष्ट्राचं आणि भारताचं क्षेत्रफळ आपल्याला माहित पाहिजे। म्हणजेच 32,87,263 चौरस किलोमीटर हे भारताचं आणि महाराष्ट्राचा विचार केला तर 3,07,713 चौरस किलोमीटर। आता यापुढे आपण लेक्चर सिरीज भूगोलची सगळं अभ्यास करत असताना, भूगोलची लेक्चर घेत असताना मी पहिल्या लेक्चर मध्ये सांगेन तुम्हाला कोणाच्या पाठीमागे कशाचं एकक लावायचं असतंय। म्हणजे या क्षेत्रफळाचा विचार केला
आपण लेक्चरमध्ये बघणार आहे, पण जाता जाता सांगून टाकतो की क्षेत्रफळ कुणाचंही असू दे, महाराष्ट्राचं असू दे, भारताचं असू दे, आपल्या महाराष्ट्रातल्या विदर्भाचं असू द्या, कोकणाचं असू द्या, किंवा आणि जगातल्या कोणत्याही देशाचं, कोणत्याही पठाराचं, कोणत्याही पर्वतरांगेचं असू द्या, काही हरकत नाही. मग या क्षेत्रफळाच्या शेवटी कायम एकच गोष्ट, चौरस किलोमीटर हे लावायचंच किंवा चौरस मैल. म्हणजे फक्त किलोमीटर आपण लावू शकत नाही. का लांबी रुंदी असेल तर त्याच्या पाठीमागं किलोमीटर लावू शकतो, मैल लावू शकतो, पण लांबी रुंदीला चौरस हा शब्द वापरू शकत नाही. म्हणजे आपल्याला आकडेवारी माहीत असते महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे, आणि पहिला पर्याय असतो 3,07,713, आणि चौरस किलोमीटरच्या ऐवजी फक्त किलोमीटर लिहिलेलं असतं ना, आपण ते क्लिक करून रिकामा होतो आणि चुकतो. म्हणजे आपल्याला हे नाही करायचं. ते भूगोलच्या लेक्चरच्या वेळी आपण बघूच. आता आपण उपघटकांच्याकडे जाऊ. क्षेत्रफळ भारताचा असणारा विस्तार, म्हणजे या विस्तारावरती प्रश्न येऊ शकतो. भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे, भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे, भारताला किती किलोमीटर लांबीचा सागर किनारा लाभला आहे, भारताच्या मुख्य भूमीला किती किलोमीटर लांबीचा सागर किनारा लाभलेला आहे, भारताच्या भारतीय बेटांना, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप या बेटांना किती किलोमीटर लांबीचा सागर किनारा लाभलाय, भारताला लाभलेली भूसीमा किती किलोमीटरची आहे, याबाबत याच्यामध्ये प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर भारतामध्ये घटक राज्यांची संख्या किती आहे, केंद्रशासित प्रदेशांची संख्या किती आहे, किती घटक राज्यांना सागरी सीमा लाभलेली आहे, किती राज्यांना आंतरराष्ट्रीय भूसीमा म्हणजे जमीन लाभलेली आहे आंतरराष्ट्रीय लेवलची. मग आणि त्याचबरोबर भारताच्या सभोवती भूसीमा लाभलेले असलेले, लाभला असलेले देश कोणते आहेत, म्हणजे पाकिस्तान असेल, चीन असेल, नेपाळ असेल, भूतान असेल, म्यानमार असेल, बांगलादेश असेल, अफगाणिस्तान असेल, हे जे देश आहे ही यांची सीमा आपल्या भारताला लाभलेली आहे. म्हणजे भारताची भूसीमा कोणकोणत्या देशालगत आहेत किंवा कोणत्या देशांची आंतरराष्ट्रीय सीमा भारतालगत आहे, कोणत्या राज्यालगत आहे, याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. आता भारतात असणारी प्रसिद्ध ठिकाणं आपल्याला माहित पाहिजेत. मग रामलीला मैदान असेल, जंतर मंतर 5 ठिकाणे ती जंतर मंतर असेल, सिंहस्थ कुंभमेळा होतो, कुंभमेळ्याची 4 ठिकाणं आहेत. भारतामध्ये महत्वाची 12 ज्योतिर्लिंगाची ठिकाणं आहेत. हिमालय पर्वतरांगेमध्ये महत्वाच्या आमच्या नद्यांचा उगम होतो. ब्रह्मपुत्रा नदीचा हिमालय पर्वतरांगेत उगम होतो, गंगा नदीचा उगम होतो. त्या गंगा नदीला उगमाच्या ठिकाणी नाव काय आहे, कोणत्या हिमनदीतून गंगा नदीचा उगम होतो, इथपर्यंतचे प्रश्न येऊ शकतात. आता भारताच्या प्राकृतिक विभागावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतात. महाराष्ट्राच्या प्राकृतिक विभागावरती प्रश्न येऊ शकतात. एखाद्या राज्यालगतच्या सीमेलगत कोणतं राज्य नाही असंही येऊ शकतं. खनिज संपत्तीवरती प्रश्न येऊ शकतात. म्हणजे भारताच्या भूगोलावरती आंतरराष्ट्रीय सीमा, सागरी सीमा, भूसीमा, प्रसिद्ध ठिकाणे, नद्या, पर्वतरांगा, नद्या, पर्वतरांगा आणि वाळवंट यांच्यावरती, या उपघटकांच्या वरती प्रश्न येऊ शकतात. आता या उपघटकामधले प्रश्न, आता
वाळवंटावर असेल तर आपल्या राजस्थानमध्ये असणाऱ्या महावाळवंटावर प्रश्न येऊ शकतो. राजस्थानमध्ये पर्वत कोणता आहे, तो प्राचीन आहे का, म्हणजे आरवली पर्वत आहे तो हा प्राचीन आपल्या भारतातला सर्वात प्राचीन पर्वत मानला जातो, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. हिमालयामधील सर्वात उंच शिखर कोणतं आहे, जगातलं सर्वात उंच शिखर हिमालय पर्वत रांगेत आहेत आणि 8,000 पेक्षा जास्त उंचीची शिखरं ह्या आमच्या हिमालय पर्वत रांगेत आहेत. असे किती आहेत तर 8,000 मीटरपेक्षा जास्त उंचीची 15 शिखरं आमच्या हिमालय पर्वत रांगेत आहेत. तोही प्रश्न येऊ शकतो. आसामचा आमचा चहा प्रसिद्ध आहे, तो येऊ शकतो. भारतातली वैशिष्ट्ये भरपूर आहेत, प्रसिद्ध ठिकाणं भरपूर आहेत, त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. हा भारताचा भूगोल. आता तसं बघितलं तर यामध्ये टोटल 5 घटक आहेत. भारताचा भूगोल, त्यानंतर नागरिकशास्त्र, त्यानंतर भारतीय संस्कृती व स्वातंत्र्य लढा, नीतिशास्त्र व नैतिक अभ्यास आणि त्यानंतर सामान्य ज्ञान, असे 5 घटक अभ्यासक्रमामध्ये त्यांनी टाकलेले आहेत. त्या 5 घटकांचा विचार केला तर 5 घटकांच्या वरती 30 प्रश्न येणार आहेत. 30ला 5 न भागू सरासरी 6 प्रश्न एका विभागावरती येतात. सर्वसाधारण मग काही विभागावर 4 येतील, 3 येतील, काही विभागावर 7, 8, 9 पर्यंत जातील. याचा अंदाज आपल्याला सांगता येत नाही, पण सरासरी काढली तर 6 प्रश्न एका विभागाला येणार आहेत आणि ते आपल्याला करावंच लागणार आहे. म्हणजे या विभागाला आपण गृहीत धरू की इथं 6 प्रश्न याच्यावरती येऊ शकतात. 6 येतील किंवा 8 पण येऊ शकतील. मग इथं वाढले तर दुसऱ्या विभागात कमी होतील, पण टोटल 30 प्रश्न येणार आहेत. यानंतरचा पुढचा विभाग जो आहे तो म्हणजे नागरिकशास्त्र. दुसरा नागरिकशास्त्र. नागरिकशास्त्र म्हणजे आमच्या देशातला जो नागरिक आहे त्याच्यासाठी काय तरतुदी केलेल्या आहेत, त्या नागरिकाची कर्तव्य काय आहेत, नागरिकाचे हक्क काय आहेत आणि नागरिक कशा पद्धतीनं वागला पाहिजे आणि जगला पाहिजे यासाठी जे जे केलं जातं, ज्या शास्त्रामध्ये त्याचा अभ्यास केला जातो, जे समाविष्ट केलं जातं त्याला नागरिकशास्त्र म्हणतात. आता हे असणारं नागरिकशास्त्रामध्ये काय असलं पाहिजे. पहिलं म्हणजे राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास. आता पोस्टमन तर व्हायचंय आणि राज्यघटनेचा आणि कायद्याचा अभ्यास करायची काय गरज आहे. एवढा मोठा बलाढ्य अभ्यास करायची नाही गरज आपल्याला, पण किमान जे वरवरचं आहे, ठोकळ आहे ते तरी माहीत असायला पाहिजे. देशाचा सर्वोच्च कायदा जो आहे ते म्हणजे आपल्या देशाचं संविधान म्हणजेच राज्यघटना. नागरिकांच्यासाठीच लिहिलंय, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा सर्वोच्च कायदा केलेला आहे आणि त्यामध्ये वेळोवेळी आवश्यकतेनुसार बदल केले जातात, घटना दुरुस्त्या केल्या जातात. मग हे असणाऱ्या नागरिकशास्त्रामध्ये पहिला घटक येतो भारतीय राज्यघटना. त्यामध्ये काय बघूया, म्हणू राज्यघटना, भारतीय राज्यघटना. आता या राज्यघटनेमध्ये राज्यघटनेचा इतिहास माहीत असलं पाहिजे, म्हणजे याचा असणारा राज्यघटनेचा इतिहास माहीत पाहिजे. राज्यघटना लिहिली कशी, त्या राज्यघटनेसाठी संविधान समिती, संविधान सभा स्थापन केली, त्या संविधान सभेमध्ये किती सदस्य संख्या होती, संविधान सभा निर्माण करण्याची मागणी कोणी केली, म्हणजे संविधान लिहिण्याची प्रक्रिया पाठीमागपासून सुरू झाली, मागणी कोणी कोणी केली आणि कोणत्या योजनेनुसार भारताचं संविधान लिहिलं हे माहित पाहिजे. त्यानंतर
हे संविधान लिहिण्यासाठी जी संविधान सभा निर्माण झाली त्यामध्ये संविधान सभेमधील समित्यांची संख्या किती होती हे माहित पाहिजे। त्याचबरोबर या राज्यघटनेमध्ये नागरिकत्व दिलेलं आहे, संघराज्य दिले, मूलभूत हक्क दिलेत, नीतिदर्शक म्हणजे मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत, मूलभूत कर्तव्ये दिलेली आहेत। हे किमान ठोकळ तरी माहीत पाहिजे। अगदीच काही नाही झालं तर आपली स्वातंत्र्य आणि मूलभूत हक्क तर नक्कीच माहीत पाहिजे। आणि यावर्षी नागरिकत्व कायद्यावर, नागरिकत्वावर जास्तच उहापोह झालेला आहे। 370 कलम रद्द। त्यामुळं आपल्याला मूलभूत हक्क आणि नागरिकत्व हे भाग तर परफेक्टच करायला पाहिजे। ह्याच्यावर हमखास प्रश्न येण्याची शक्यता आहे, कारण त्याच्यावर भरपूर चर्चा आणि दंगा झालेला आहे। मग त्याबरोबर या राज्यघटनेत आपली संसद आहे। संसदेमध्ये कोण कोण येतं? राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा हे मिळून संसद होते। मग ते कोणत्या कलमानुसार अस्तित्वात आले इथपर्यंत जायची गरज नाही, पण त्या संसदेत निवडून जाण्यासाठी म्हणजे राज्यसभेमध्ये निवडून जाण्यासाठी किती वय वर्ष पूर्ण असायला पाहिजे भारतीय नागरिकाचं? उमेदवाराचं वय वर्ष किती पूर्ण असायला पाहिजे? म्हणजे लोकसभेत निवडून जाण्यासाठी किती वर्ष असायला पाहिजे, राज्यसभेत निवडून जाण्यासाठी आणि राष्ट्रपती होण्यासाठी कमीत कमी वयाची किती वर्ष उमेदवाराची पूर्ण असायला पाहिजे हे तरी आपल्याला माहित पाहिजे। आणि त्यांना मत देणारी जी जनता आहे त्या जनतेचं कमीत कमी किती वय वर्ष पूर्ण व्हायला पाहिजे हेही आपल्याला माहित पाहिजे। कारण किमान वय वर्ष जर आपल्याला माहीतच नसतील तर मतदार होणार कसं आणि मतदार झाल्याशिवाय मत देता येणार कसं, हे प्रश्न आहेत। आता त्याचबरोबर जसं केंद्रामध्ये संसद आहे तसंच राज्यामध्ये विधिमंडळ असतं। केंद्रीय कायदेमंडळाला संसद म्हणतात आणि राज्याच्या कायदेमंडळाला विधिमंडळ म्हणतात। मग या विधिमंडळामध्ये कोण कोण असतं? राज्यपाल, राज्याचा राज्यपाल, विधानसभा आणि विधान परिषद असली तर विधान परिषद, राज्यपाल आणि विधानसभा हे दोन्ही असतातच, प्रत्येक घटक राज्यात आहेतच, पण विधान परिषद ही प्रत्येक घटक राज्यात नाही। कारण त्या राज्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, ते निर्माण करायची किंवा नाही हा विधानसभेमध्ये त्या राज्याने ठराव करायचा आणि तो संसदेला पाठवायचा। संसदेने मंजूर केलं की विधान परिषद अस्तित्वात येते। आणि एखाद्या राज्यात विधान परिषद असेल आणि विधानसभेने ठराव केला की विधान परिषद आम्हाला नष्ट करायचे, रद्द करायचे आणि संसदेला पाठवलं, संसदेने मान्य केलं तर ती विधान परिषद रद्द होऊ शकते। मग किती राज्यांमध्ये विधान परिषद भारतात आहे तेही आपल्याला बघायला पाहिजे। म्हणजे इथपर्यंत मग विधानसभेसाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचं वय काय पाहिजे, विधान परिषदेसाठी किती वर्ष असायला पाहिजे, राज्यपाल यांची निवडणूक होत नाही पण राज्यपाल म्हणून निवड होण्यासाठी किमान वय वर्ष किती असायला पाहिजे, त्यासाठी किती अटी आहेत हेही आपल्याला बघावं लागेल आणि त्याच्यावरती प्रश्न असतात ते आपण त्या विषयाचे लेक्चर घेताना बघणार आहे। म्हणजे राज्यघटनेचा इतिहास, संसद, विधिमंडळ आणि न्यायमंडळ, न्यायपालिका, आपली जी भारतीय न्याय व्यवस्था आहे ती एकेरी न्याय व्यवस्था आहे। सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, त्यानंतर कनिष्ठ न्यायालय ही जी उतरंड आहे त्या न्याय व्यवस्थेची ही आपल्याला माहिती पाहिजे, कुणावर कोण अवलंबून आहे। आता भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत, कितवे आहेत हे माहित पाहिजेत। पहिले सरन्यायाधीश माहित पाहिजेत। भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एक सरन्यायाधीश आणि अन्य किती इतर न्यायाधीश असू शकतात किंवा असतात। महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयाचा विचार केला तर एक मुख्य न्यायाधीश असतात आणि अन्य किती न्यायाधीश असायला पाहिजेत, ती संख्या किती आहे याबाबत आपण त्या नागरिकशास्त्राच्या लेक्चरमध्ये आपण बघणारच आहोत, म्हणजे त्याच्यावरती प्रश्न येणार। आता दुसरा जो घटक याच नागरिकशास्त्रामधला येतो तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, जो कळीचा मुद्दा आहे, याच्यावरती प्रश्न जास्त असतातच 100%। स्थानिक स्वराज्य संस्था म्हटलं की सर्वसामान्य माणसांना फारसं काही कळत नाही। 10वी 12वी झालंय कुठं काय आपलं जास्त नाही,
पण जरा बऱ्यापैकी अभ्यास केला असला, थोडंसं वाचलं असलं तर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे कळतं. पण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणण्यापेक्षा मी पंचायत राज म्हटलं की जास्त लवकर कळतं. पण स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये दोन भाग येतात. एक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक जो येतो तो ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, म्हणजे ज्याला ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना आपण पंचायत राज हे गोंडस नाव देतो. आणि दुसरा जो येतो तो शहरी म्हणजेच नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, ज्यांना आपण नगरपालिका म्हणतो. आता काही जण म्हणतील तुम्ही नगरपालिकाच का म्हटला? कारण आम्ही शहरी स्थानिक किंवा नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महानगरपालिका पण बघितलेली आहे, नगरपालिका पण बघितलेली आहे, मग नगरपालिकाच का नाव दिलं? आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पंचायत राज काच म्हणता? ग्रामपंचायत पण येते, पंचायत समिती पण येते आणि जिल्हा परिषद पण येते. घटनेमध्ये त्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचं हेडिंग पंचायत राज असं दिलेलं आहे भारतीय राज्यघटनेत. आणि भारतीय राज्यघटनेत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचं हेडिंग हे नगरपालिका या नावाखाली दिलेलं आहे, म्हणून म्हणतोय तिथं, दुसरं काय नाही. मग पंचायत राजमध्ये आमची ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे आणि जिल्हा परिषद आहे. ही त्रिस्तरीय रचना एकमेकावर अवलंबून आहे. त्यांचे अध्यक्ष कोणाकडे राजीनामा देतात, सरपंच कोणाकडे राजीनामा देतात, त्यांना वेतन किंवा मानधन किती असतं, जिल्हा परिषद मध्ये समित्या किती असतात, पंचायत समितीमध्ये समित्या किती असतात, ग्रामपंचायतीत किती समिती असतात, त्या संस्थेमध्ये निवडून जाण्यासाठी किमान वर्षाची पात्रता किती असायला पाहिजे हे माहीत पाहिजे. अशावर प्रश्न येणारच आहेत. ग्रामपंचायतीची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचं किमान वय किती असावे किंवा टिंब असावे आपल्याला माहीत पाहिजे. 21 वर्ष असायला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचे पंचायत राजवरती प्रश्न येणार आणि नगरपालिकांच्या वरतीही तसे प्रश्न येणार. नगरपालिकेमध्ये नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत, कटक मंडळ आणि औद्योगिक वसाहत प्राधिकरण हे 5 विभाग नगरपालिकांमध्ये असतात. पण महाराष्ट्रामध्ये औद्योगिक वसाहत प्राधिकरण अस्तित्वात अजूनही आणलेलं नाही. 4च आहेत, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि कटक मंडळ हे 4 भाग आहेत. आपण त्या नागरिक शास्त्र या विषयाचं स्पेशल आपण लेक्चर जी घेणार आहेत ती लेक्चर सिरीज असणार आहे. त्यामध्ये प्रत्येक एक टॉपिक आपण कव्हर करणार आहे. तिथं थांबणार नाही. तुमच्या सर्व शंका दूर होणार आणि एवढी नक्की गॅरंटी देतो की आपले जे लेक्चर सर्व होतील त्यामधलं सर्वच्या सर्व विचारलेलं असेल. 30च्या 30 गुणांचं सगळं डिटेल्स असणार आहेत. तुम्हाला कुठलीही शंका राहणार नाही. त्यासाठी तुम्ही आपला ॲप डाउनलोड करून घ्या आणि ती लेक्चर सिरीज आपल्या ॲपवरती उपलब्ध होईल. ठीक आहे. म्हणजे याच्यावरती नागरिकशास्त्राचे प्रश्न असणार. मग ते कोणते प्रश्न असणार, काय असणार, आपण त्या नागरिकशास्त्राच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. आता आपलं ठरल्याप्रमाणे पहिल्या भूगोल या विषयाला 6 गुण ठरलेच आपलं 30/5, कारण 5 विषय त्यांनी दिलेत म्हणजे 6. 5 एके 5, 5 एक्क 30, म्हणजे एका विषयाला 6 गुण. आपण गृहीत धरायचं की 6 गुण येणार आहेत. एखाद्याला 5 येतील, एखाद्याला 7 येतील, काय घेणं असं नात का. पण कुठल्याही विषयात वाढला आणि कुठल्याही विषयात कमी झाला म्हणून आपला एकही गुण जाता कामा नये. 30 पैकी 30 गुण मिळालेच पाहिजेत. इथं काही कमी नाही. 100% तुम्हाला मिळवून देणार. ठीक आहे. तर मित्रांनो, हा दुसरा भाग झाला. तिसरा बघूया. तिसरा विषय काय आहे. भारतीय संस्कृती आणि स्वातंत्र्य लढा. तिसरा, भारतीय संस्कृती आणि स्वातंत्र्य लढा. हे त्यांनी अभ्यासक्रमात दिलंय. असा असणार. हे पोट प्रकार त्यांनी काहीच दिलेला नाही. पण आपल्याला कळतं की हो हेडिंग काय दिलंय, भारतीय संस्कृती. मग भारतातली असणारी आमची सिंधू संस्कृती येणारच का नाही? येणार.
सिंधू संस्कृतीची वेगवेगळे हडप्पा मोहेंजोदडो या संस्कृतीबाबत विचारणार का नाही? नाही, 100% विचारणार. वाङ्मय, भारतीय असणारं वाङ्मय, भारतात असणाऱ्या कला, भारतातील वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे नृत्य केली जातात, त्या राज्याचं नृत्य विचारणार का नाही हो? सांगितलंय भारतीय संस्कृती या शब्दामध्ये सगळंच आलं. म्हणजे भारतामध्ये विविध जाती जमातीचे लोक, विविध धर्माचे लोक आपल्या भारतामध्ये एकत्रित गुण्यागोविंदानं राहतात. मग प्रत्येकाची संस्कृती वेगवेगळी असणार, प्रत्येकाच्या कला वेगवेगळ्या असणार आहेत, प्रत्येकाचं नृत्य वेगवेगळं असणार आहे, प्रत्येक राज्याचं नृत्य वेगळं असणार आहे. म्हणजे कोणत्या राज्याचं नृत्य काय आहे, कोणत्या राज्याची कला काय आहे याबाबत आपल्याला नक्की प्रश्न येणारच आहे. कारण भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, विविध परंपरांचा एकत्रित बांधकाम झालेला देश आहे, एकत्रित गट्टा आहे असं म्हणून 100% याच्यावरती प्रश्न येणार. आता वैद्यकशास्त्र, त्यानंतर आपल्या भारतातले वेद, उपनिषद काय आहेत, आरण्यक काय आहेत, ती कुणा मार्फत लिहिली, वेगवेगळे धर्म आहेत, त्या धर्मांनी काय सांगितलं, कशाचा त्याग केला, याबाबत आपल्याला नक्की माहिती असायला पाहिजे. भारतात असणारी पूर्वीची राज्यव्यवस्था कशी होती, खेडी स्वयंपूर्ण होती, त्याची कारणं काय होती, आर्थिक व्यवस्था कशी पूर्वीची होती, हे सगळं यामध्ये विचारलं जाणार. भारताची असणारी भौगोलिक पार्श्वभूमी काय होती, भारतात सुरक्षितता होती का, ब्रिटिश पूर्वी कुणी कुणी आक्रमणं केली, याबाबत प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर स्वातंत्र्य लढा नावाचा प्रकार जो आहे, स्वातंत्र्यासाठी म्हणजे ब्रिटिशांना घालवण्यासाठी आम्ही काय काय केलं. 1857चा स्वातंत्र्य लढा हा सर्वांना अभिप्रेत आहे. पण 1857 पूर्वी सुद्धा लढे झाले, पाईकांचा उठाव झाला, पाळेगारांचा उठाव झाला, हो जमातीचा उठाव झाला. हे जे सगळे उठाव झाले तेही आम्हाला किमान कोणत्या राज्यात झाले किंवा त्यांचं नेतृत्व कोणी केलं हे तरी माहीत पाहिजे. त्यानंतर 1857चा उठाव झाला. 1857च्या उठावामध्ये कोणत्या ठिकाणी कोणी नेतृत्व केलं आणि उठाव झाल्यानंतर कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यानं तो त्या भागातला उठाव मोडीत काढला हे तरी माहीत पाहिजे. उठावाची ठिणगी सुरुवातीला कुठं पडली हे माहीत पाहिजे आपल्याला. त्यानंतर जो आहे तो 1920चं असहकार आंदोलन, त्यापूर्वी राष्ट्रीय सभेची स्थापना 1885 सालची, त्यानंतर 1920ला असहकार आंदोलन, त्यानंतर 1930चं सविनय कायदेभंग, 1942चं चले जाव आंदोलन आणि त्या दरम्यान घडलेल्या सर्व घडामोडी. त्याचबरोबर या स्वातंत्र्य चळवळीमध्ये 3 गट होते, मवाळ जहाल हे 2 गट आणि क्रांतिकारक. यांनी काय काय केलं, मवाळांनी कोणतं काम केलं, जहाल लोकांनी कोणती कृती केली आणि क्रांतिकारकांनी कोणती कृती केली, की तिघांचंही ध्येय एकच होतं की भारताला स्वातंत्र्य मिळवायचं. पण तिघांचे मार्ग, 3 गटाचे मार्ग वेगवेगळे होते. अगदी क्रांतिकारकांचं सांगायचं असेल तर मदनलाल धिंगरांनी कोणाची हत्या केली, कर्झनवाईली. मग हत्येवरती हमखास प्रश्न असतो. सरदार उधमसिंगांनी कोणाची हत्या केली, मिरत कट खटला काय आहे, हे खटले सुद्धा विचारले जातात. म्हणजे वरवरचा इतिहास तरी आपल्याला माहित पाहिजे भारताचा. स्वातंत्र्यासाठी कुणी कुणी स्वतःचा देह अर्पण केला हेही माहित पाहिजे आपल्याला. आपण भारतीय आहोत या गोष्टी नक्कीच माहित पाहिजेत. त्यानंतरचा भाग येतो की वृत्तपत्र आणि संपादक. बघा, हरिजन हे वृत्तपत्र कुणी सुरू केलं, राष्ट्रगोपतार कुणी सुरू केलं, संवाद कौमुदी कुणी सुरू केलं, दर्पण कुणी सुरू केलं, त्यांचे संपादक किंवा केसरी कोणी सुरू केलं, मराठा कोणी सुरू केलं, त्याचे संपादक कोण होते विचारतात.
आणि हे आपल्याला ठोकळ तरी किमान पोस्टमन म्हणून माहीत पाहिजे ना. त्यानंतरचा भाग येतो की संस्था आणि संस्थापक. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी चळवळी, क्रांतिकारक आणि मवाळांनी कार्य केलंच, पण हे राजकीय कार्य झालं. पण समाज सुधारणेसाठी काय काय कोणी कोणी कार्य केले, कोणत्या सभा स्थापन झाल्या समाज सुधारणेसाठी. मानव धर्म सभा कोणी स्थापन केली, परमहंस सभा कोणी स्थापन केली, आत्मीय सभा कोणी स्थापन केली. म्हणजे या ज्या सभा स्थापन झाल्या त्या सभा स्थापन कोणी केल्या किंवा त्याचं उद्दिष्ट काय होतं किमान एवढं तरी माहीत पाहिजे. आणि हमखास याच्यावरती प्रश्न एखादा तरी असतो. किंवा राजाराम मोहन राय यांनी खालीलपैकी कोणती संस्था स्थापन केली. साहजिक आहे आम्हाला माहीत पाहिजे हे. त्यानंतर राष्ट्रीय सभेची स्थापना, राष्ट्रीय सभा 1885ला स्थापन झाली. ती कोणी केली, त्याचं स्थापन करण्याचा उद्देश काय होता आणि त्या राष्ट्रीय सभेनं कोणतं कार्य केलं हे आपल्याला नक्की माहीत असायला पाहिजे. कारण स्वातंत्र्यापूर्वीचा सर्वात मोठा बलाढ्य जो पक्ष असेल तर तो राष्ट्रीय सभा आहे. त्यानंतर 2 नंबरला मुस्लिम लीग आहे. याबाबतही आपल्याला बघायला पाहिजे. म्हणजे या सर्व गोष्टींवरती भारतीय संस्कृती आणि स्वातंत्र्य लढा यावरती 6 प्रश्न तरी येऊ शकतात. ॲव्हरेज म्हणजे हा तिसरा घटक आहे. 6 6 6 6 असे 5 घटक. 6 गुणिले 5 30 गुण आपण गृहीत धरतोय. आता एखाद्या वेळेस वाटलं 6च आहे, येतं 4च येतील, पुढच्या 2 दुसऱ्या एखाद्या विभागामध्ये जातील, काय हरकत नाही, आपल्याला ते मॅनेज करायला. म्हणजे कोणत्या विषयात वाढले तरी आपल्याला मिळालेच पाहिजेत आणि एखाद्या विषयात कमी झालं तर दुःख वाटता कामाचं नाही, दुसऱ्या विषयात भरून निघणार आहेत. त्यामुळे सर्वच्या सर्व आपल्याला घटक चांगलेच करायचे आहेत. त्यानंतरचा 4था घटक की जो नीतिशास्त्र आणि नैतिक अभ्यास या नावाखाली 4था घटक आहे. नीतिशास्त्र आणि नैतिक अभ्यास हा अभ्यासक्रमातला भाग वाचल्यानंतर बऱ्याच लोकांना कळालंच नसेल नेमकं ही काय भानगड आहे. आजपर्यंत अभ्यासात कुठे बघितलंच नव्हतं. हे असलं कसलं आलं या. काळजी करू नका, आम्ही आहोत. हे नीतिशास्त्र काय आहे, त्यातला नैतिक अभ्यास काय असायला पाहिजे, कोणते प्रश्न येणार, आपल्या नीतिशास्त्र आणि नैतिक अभ्यासाची लेक्चर असतील, त्यामध्ये डिटेल्स तुम्हाला अगदी प्रश्नांच्या सहित सगळं मिळणारच आहे. आता ढोबळमानानं यामध्ये कसे असणार, पोस्ट खातं. कारण तुम्ही पोस्टमन होणार आहे, मेलगार्ड होणार आहे किंवा मल्टीटास्किंग स्टाफमध्ये जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला किमान पोस्ट खातं कधी स्थापन झालं, का स्थापन झालं, तार यंत्रणा कधी सुरू झाली, कधी बंद झाली, ज्या खात्यामध्ये जाणार आहे त्या खात्याची स्थापनेपासून आजपर्यंतचा इतिहास तरी माहीत पाहिजे तुम्हाला. म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही धडपडताय तेच जर तुम्हाला माहीत नसेल तर तुमचं नैतिक कर्तव्य काय तुम्हाला कळलंच नाही, हे स्पष्ट करतंय. त्यासाठी नीतिशास्त्र आणि नैतिक अभ्यास टाकलाय. म्हणजे पोस्ट खात्याचा पूर्ण इतिहास आपल्याला बघावा लागणार आहे. पोस्ट खात्याची नीती तत्व काय आहेत ती बघायला लागणार आहेत. आता एक नीतिमत्तेची ग्रहित काय असतात, ग्रहित तत्व कोणी मांडली, ती काय असतात हे आपल्याला बघायला लागणार आहेत. त्याचबरोबर नैतिक विकासाच्या अवस्था असतात. म्हणजे आपला विकास बाल्यावस्थेपासून आपला विकास कसा कसा होत जातो, या विकासाच्या 3 अवस्था, नैतिक अवस्था आपल्याला अभ्यासायच्या आहेत. ह्याची डिटेल्स आपण नीतिशास्त्र आणि नैतिक अभ्यासाच्या लेक्चरमध्ये बघणार आहेत. त्या प्रत्येक विषयाची म्हणजे या 30 मार्कांची जे सर्व घटक आहेत त्यांची लेक्चर सिरीज आपण सुरू करणार आहे. ठीक आहे. म्हणजे यासाठी आपल्याला परत एकदा 6 गुण आहेत आपण गृहीत धरायचं. अंदाजे आपल्याला काय 30 गुण तरी येणारच आहे 5 मध्ये. 5 × 30 विभागणी केली सरासरी. त्यानंतरचा शेवटचा जो विषय येतो तो म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढण्यातला प्रकार, सामान्य ज्ञान, यामध्ये जनरल नॉलेज म्हणतात ते पाहिजे. आता सामान्य ज्ञान म्हटलं की त्यामध्ये बाकीचे विषय पण घेतले जातात, पण मुळातच
भारताचा भूगोल, नागरिकशास्त्र आणि भारतीय संस्कृती व स्वातंत्र्य लढा म्हणजेच इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि इतिहास अगोदरच दिलाय, म्हणजे त्याच्यावर भर असणारच आहे. सामान्य ज्ञानमध्ये हे आता सोडून बाकीचं काय येणार? आपल्याला साधं साधं तर माहीत पाहिजे. जगातला सर्वात उंच टॉवर कोणता, जगातला सर्वात उंच पुतळा कोणता, सर्वात उंच पुतळा कोणत्या ठिकाणी आहे, किती मीटर उंचीचा आहे, माहीत पाहिजे. साहजिक आहे. दिनविशेष कोणत्या दिवशी काय साजरं केलं जातं, म्हणजे जागतिक मधुमेह दिन कोणता, जागतिक चिमणी दिवस म्हणून कोणता साजरा केला जातो, राज्य दिवस कोणते आहेत, महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता, महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता, भारताचा राज्य प्राणी कोणता, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता, याबाबत आपल्याला माहीत पाहिजे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय लेवलचे देश आणि त्यांच्या राजधानी आपल्याला माहीत असायला पाहिजे. आंतरराष्ट्रीय लेवलची आणि भारतातली प्रसिद्ध ठिकाणं माहीत पाहिजेत, की ज्या महत्त्वाच्या ठिकाणांवरती अनेक घटना घडलेल्या आहेत. म्हणजेच थोडक्यात असं पण म्हणू शकतो की अझरबैजान हा देश कुठे आहे, आता त्याच्यावरती दंगा चालूच आहे त्यांचा. विचारू शकतात देश कोणत्या खंडात आहेत, विचारू शकतात, काय हरकत नाही. एखादं आंतरराष्ट्रीय लेवलचं शहर विचारतील आणि तो कोणत्या देशात ते शहर आहे हे विचारतील. वुहान शहर कोणत्या प्रांतात आहे, चीनमध्ये आहे सगळ्यांना माहिती आहे, पण कोणत्या प्रांतात आहे विचारलं की आपला जीव जाणार आहे. तसं नाही करायचं, ते सगळं मी डिटेल सांगणार आहे. म्हणजे चालू घडामोडीशी रिलेटेड संबंधित अशा गोष्टी आपल्याला आंतरराष्ट्रीय लेवलच्या माहीत पाहिजेत. फार खोलात पाहिजे असं नाही, पण चालू घडामोडीला काय घडलंय. आता कोरोना आला कुठून, वुहान शहरातून सुरुवात झाली. मग ते वुहान शहर कोणत्या प्रांतात आहे चीनमधल्या माहीत नाही, चीनमध्ये एवढंच माहिती आहे. मग आम्हाला बघायला पाहिजे. म्हणजे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य घडामोडी ज्या काही घटना घडलेल्या आहेत या वर्षभरात 6 महिन्यामध्ये, त्या घटना बघायलाच पाहिजेत आणि त्याच्याशी संबंधित असणारी माहिती आपल्याला बघायला पाहिजे. म्हणजे जगातले सगळेच देश कोणत्या खंडात आहेत हे बघत बसायची गरज नाही, सगळ्या देशांचं चलन बघायची गरज नाही. पण ज्या देशातील आता आंतरराष्ट्रीय लेवलच्या घटना जास्त चर्चेत आहेत ती ठिकाणं, त्याच्याशी संबंधित असणारी वैशिष्ट्य, त्या शहरांची माहिती किंवा त्या देशाचा राष्ट्राध्यक्ष पंतप्रधान कुणी आहे हे आपल्याला बघायला पाहिजे. किंवा नवनियुक्त आत्ताच नवीन कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांची पंतप्रधानांची नियुक्ती झाली असेल तर ते बघायला पाहिजे. जगातली सर्वात मोठी नदी कोणती, जगातली सर्वात लांब नदी कोणती, ती उगम कोठे पावते आणि कोणत्या महासागराला मिळते, कोणत्या सरोवराला मिळते हे आम्हाला माहित पाहिजे. ॲमेझॉन जंगलाला आग लागलेली आम्हाला माहिती आहे. तिथून त्या जंगलामधून आपल्या जगासाठी आवश्यक असणारा किती टक्के ऑक्सिजन निर्माण होतो हे आम्हाला माहीत पाहिजे. हे आम्ही त्या सामान्य ज्ञानच्या लेक्चर सिरीजमध्ये मी सर्व डिटेल सांगणार आहे. आता अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे संबोधन. कोणत्या देशाला, कोणत्या टेकड्यांना, कशाला काय म्हणतात ही संबोधनं पण विचारली जातात. म्हणजे उगवत्या सूर्याचा देश कोणता, सूर्यास्ताचा देश कोणता, लवंगाची भूमी कोणती आणि भारतातून सर्वात जास्त कोणत्या वस्तूंची निर्यात होते, किंवा 7 बेटांचं शहर कोणतं, 7 टेकड्यांचं शहर कोणतं. आता 7 बेटांचं 7 टेकड्यांच्या शहरामध्ये फार मोठा फरक होतो. ही सगळी डिटेल्स तुम्हाला मी पुढं सांगणार आहे त्या लेक्चर सिरीजमध्ये. म्हणजे इथं 6 प्रश्न सामान्य ज्ञान या विषयासाठी या विभागावरती विचारले जातील. म्हणजे आता परत एक वेळ आपण ओझरत बघूया घटक कोणकोणते. यामध्ये आयोगानं म्हणजे पोस्ट खात्यानं जो अभ्यासक्रम दिलाय त्यामध्ये 1, 2, 3, 4 आणि 5 घटक दिले. त्यात पोट काय असतील ते मी त्याच्याशी संबंधित आहे ते परफेक्ट सांगायला लागलोय. त्याच्याशी संबंधितच प्रश्न येणार. भारताचा भूगोल,
दुसरा जो आहे नागरिकशास्त्र, तिसरा दिलेला आहे भारतीय संस्कृती व स्वातंत्र्य लढा, व स्वातंत्र्य लढा, चौथा दिलाय नीतिशास्त्र व नैतिक अभ्यास, आणि शेवटचा जो दिलेला आहे सामान्य ज्ञान, विज्ञान नव्हे बरं का, सामान्य ज्ञान जे माहीत पाहिजे ते, आणि या सर्व विषयांच्यावरती 29 प्रश्न असणार आहेत. आणि मग एवढंच दिलंय त्यांनी अभ्यासक्रमामध्ये, एवढंच दिलंय, ह्याच्यावरती प्रश्न विचारणार, पण त्याच्यात काय विचारणार हे मी आता सांगितलेलं आहे. आता हे काय विचारणार सांगितलंय, मग त्याचा अभ्यास करायला पाहिजे. साहजिकच भूगोलाचं, भारताचं भूगोलाचं पुस्तक मागितलं तर ढीगभर प्रकाशनाची तुम्हाला मिळतील, बरोबर आहे ना. पण नेमकं कुणाचं वाचायचं हा प्रश्न, किंवा ते पुस्तक वाचत असताना त्यातलं नेमकं काय वाचायचं. आपल्याला डोंगर पोखरून उंदीर काढायचा आहे, ह्याच्यातच 5-6 पुस्तकाचा ढीग लावला तर 30 मार्क मिळणार का. वाचून झाल्यानंतर तेवढं लक्षात राहणार का. ते सगळं तयार करून घ्यायला आम्ही तयार आहोत, काळजी नका करू. आणि यासाठी सर्वसाधारण ढोबळवाला मी पुस्तकं जाता जाता सांगून जातो, पण तेवढी पुस्तकं म्हणजे सर्व काही नाही हे लक्षात ठेवा. आपली लेक्चर सिरीज तुम्ही पूर्णपणे पाहत राहा, ऐकत राहा आणि त्याच्या नोट्स काढत राहा. हमखास तुम्हाला यश मिळणार ह्याची गॅरंटी आम्ही देतो. तर मित्रांनो, यशोदा प्रकाशनाचं पोस्टमन मेलगार्ड नावाचं पुस्तक चांगलं आहे, यशोदा प्रकाशन. त्यानंतर के सागरचं चांगले आहेत. हे 2 पुस्तकं वाचा. त्याचबरोबर चालू घडामोडीसाठी, कारण ह्या सामान्य ज्ञान या विषयामध्ये चालू घडामोडीचा पण भाग महत्वाचा आहे. चालू घडामोडीचं सर्वात महत्वाचं पुस्तक मी सांगतो, टॉपर 777, हे इद्रिस पठाण सरांचं चालू घडामोडीचं पुस्तक आहे. छोटा आहे पण तुम्हाला गुण मिळवून देणार, मार्क्स मिळवून देणार. हे 100% चांगलं चालू घडामोडीचं पुस्तक आहे. हे पुस्तक बघा, वापरा, वाचा. बरं, ते वाचल्यानंतर पण तुमच्या लक्षात राहीलच, पण अजून आपल्या चालू घडामोडीच्या लेक्चरमध्ये मीही तुम्हाला डिटेल्समध्ये देईन. तर मित्रांनो, आपली पोस्टमन मेलगार्ड आणि टास्किंगसाठी ऑनलाईन बॅच लवकरच सुरू होत आहे. तर त्या बॅचला तुम्ही ॲडमिशन घ्या. नक्की खात्रीशीर सांगतो तुम्हाला त्याचा फायदा हा होणारच. कारण तुम्ही आत्ताच मी सांगितलं, या 30 विषयांसाठी भारताचं भूगोलचं पुस्तक बघितलं तर ते सौदी सरांचं चांगलं 700-800 पानांचं पुस्तक आहे. ह्याच्यात 6 प्रश्न येणार. त्यात तुम्ही काय काय वाचणार आणि काही लक्षात ठेवणार बघा तुम्हीच. नागरिकशास्त्राचं बघितलं तर एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक, ते 700-800 पानांचं पुस्तक आहे. भारतीय संस्कृती आणि स्वातंत्र्य लढा ढीग, म्हणजे एक मी पुस्तकांची, एकेका लेखकांची पुस्तकं सांगायला लागलोय. ते पुस्तकं एका विषयाचं भारताचा भूगोल मागितला तर 50 वर पुस्तकं सहज दुकानदार तुमच्या समोर ठेवेल, पण त्यातला निवडणार कोणता आणि ते वाचणार किती आणि लक्षात राहणार किती. तुम्हाला पोस्टमन होण्यासाठी जे प्रश्न येणार आहेत त्या प्रश्नांचा मागोवा घेऊन आम्ही 10-20 पुस्तकं वाचून त्यातला सारांशच तुम्हाला देत आहोत, हे लक्षात ठेवा. म्हणजे आपण ऊसाच्या फडात जाऊन ऊस आणायचा, तो कसा तरी धुवायचा आणि तो खात बसायचा आणि त्यातनं आपल्याला रस मिळण्यापेक्षा आम्ही तुम्हाला तो त्रास नाही देत. ऊसाच्या फडामधून ऊस आम्हीच आणतो, तो स्वच्छ करून आम्हीच गाळप करतो. तुम्हाला त्याचा रस मात्र रसवंती ग्रहात जसा मिळतो तसा नक्की आम्ही इथं देणार आहे. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन बॅचला ॲडमिशन घ्या. तर मित्रांनो, यानंतरचं पुढचं जे लेक्चर असेल
ते आमच्या अकॅडमीचे मार्गदर्शक SP तुपे सर हे अंकगणित आणि बुद्धिमापन या विषयाचे लेक्चर्स देणार आहेत। त्यामध्ये उपघटक कोणते आहेत, कोणत्या घटकावरती भर दिला जाईल, शासनानं म्हणजे पोस्ट खात्यानं जाहिरातीमध्ये त्यामध्ये कोणकोणते विषय दिलेले आहेत, मग त्या विषयामध्ये कोणकोणते उपघटक समाविष्ट असतात, ते किती गुणांसाठी असायला पाहिजेत, ते सर्व मार्गदर्शन आमचे तुपे सर करतील। त्यानंतर आपण या पोस्ट खात्याच्या परीक्षेसाठी लेक्चर सिरीज आपण आपल्या ऑनलाईन अकॅडमीमध्ये ऑनलाईन ॲपवरती पब्लिश करतो आहोत, तर ते पाहत राहा पुढची लेक्चर सिरीज। तर मित्रांनो थांबूया, धन्यवाद।